एवढं टेस्टी होईल ना मला तर वाटलंसुद्धा नव्हतं. आता काय ते तुम्हाला पुढे सांगतेच मी. आता पुन्हा एकदा ना पावसाला सुरुवात झाल्या आणि एवढं भारी वाटत होतं ना. पाऊस तर मला एवढा आवडतो आणि पावसात फिरायला जायचं किती मस्त ना. पण आमच्याकडे नशिबात कुठे आहे, आमच्या नशिबात एवढंच एकच आहे, बाजारात जायचं फिरायला. आणि हातामध्ये छत्री, परत पिशवी, पोरगं एवढं सगळं घेऊन त्या बाजारात फिरायचं नको वाटतं होतं. काय करायचं, कोणाला सांगायचं, शेवटी आपल्यालाच करायचं आहे. बाजारात पोहोचल्यानं पहिली ना वांगी, टॅमॅटो सगळं घेतलं. एका ठिकाणी मेथी दिसली ती पण घेतली, कारण मेथी ना माझी सगळ्यात आवडते. त्यामुळे मेथी, कोथिंबीर घेतली. पुढे येऊन मग चिकनच्या दुकानामध्ये आले. आता चिकन काय अजून नव्हतं का, आतमध्ये कोंबडी कापायची चालली होती, त्यामुळे बाहेर जरा थोडा वेळ वाट बघितली. आता आम्ही जर बाहेर आलो ना की आम्हाला काहीतरी एकदम वेगळीच मजा येते, म्हणजे एकदम स्वतंत्र झाल्यासारखंच वाटतं. तर आम्ही इकडे तिकडे उड्या मारायचं चाललं होतं त्याचं. इकडं कोंबडी पण कापून आणली, चिकन घेतलं आणि मग डायरेक्ट ना घरी चाले. बाजारात जायच्या अगोदर ना मसाला करून ठेवला होता, पण त्याच्यामध्ये कोथिंबीर काय टाकायला नव्हती. त्यामुळे बाजारातून कोथिंबीर आणलेली पहिली नीट करून घेतली आणि पुन्हा मग ना भांड्यामध्ये टाकून पुन्हा जरा मसाला बारीक करून घेतला. आता एक कांदा घेतला कट करायला. आता त्याच्यामध्ये ना असा कांदा तळून टाकते, मी पाहिलं होतं यूट्यूबला. त्यामुळे असा उभा चिरून असा बारीक बारीक असा कट करून मी कांदा घेतला. इकडे चिकन पण मी फोडणीला टाकलं होतं. मस्तपैकी असं मस्त चिकन केलं आणि त्याला ना असं वाफलावायला ठेवून दिलं. एका ताटामध्ये 2 वाटीना मोजून तांदूळ घेतलं. ते चांगलं निवडून घेतलं, तरी बाहेरून जरी आणलं तरी ना त्याच्यामध्ये थोडं ना काही नाहीतरी घाण असतेच. चांगले स्वच्छ धुवून घेतले आणि टोपातनं पाणी मी तापत ठेवलं होतं, ते पण चांगलं तापलं होतं. खडा मसाला टाकला होता, त्याच्यामध्ये तांदूळ सोडून दिले आणि थोडासा निम्मा भात शिजू दिला आणि तो सगळा काढून घेतला, नितळत ठेवला आणि चिकन पण चांगलं शिजलं होतं. मग त्याच्यावरती असं टाकायला सुरुवात केली. आता एकच लेअर केला, खाली चिकन डायरेक्ट वरून भातच आणि थोडा तळलेला कांदा वरून टाकून घेतला. आता माझ्याकडे ना फूड कलर होता, त्यामुळे ना चला म्हटलं थोडासा फूड कलर पण टाकून घेऊया. तो टाकून घेतला आणि आता कसं होतंय काय माहिती, कारण पहिल्यांदाच ट्राय केली होती. त्याच्यावरून थोडीशी ना कोथिंबीर टाकून घेतली. आता दिसायला तर ना एवढं भारी वाटत होतं ना. आता काय माहिती कसं होतंय. आताला दम वगैरे देतात, पण मला काय जमत नाही. त्याला असं ना कोळसा किंवा एखादं लोखंडी वस्तू लागते, पण आता ती नव्हतीच माझ्याकडे. त्यामुळे डायरेक्ट असं ताट ठेवलं, त्याच्यावरती ना लोखंडी ठेवून ना त्याला असं दम वगैरे दिला आणि बिर्याणी एवढी भारी दिसत होती ना दिसायला तर ना, खरंच एकदम तोंडाला पाणी सुटलं अशीच होती. तसं म्हणलं खाऊन तरी बघूया कशी झाल्या. एक घास खाऊन बघितला तर एवढी भारी झाली होती, मला विश्वास नव्हता की मिस केलं नक्की. एवढी टेस्टी एकदम लागत होती खरंच.